नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, बिहारमध्ये पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. बांकी विधानसभा मतदारसंघ, बांकीपुरा म्हणजे हा पटना शहरामध्ये बांकी विधानसभा मतदारसंघ येतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व होतं. मात्र सध्या निवडणूक ही जोरदार आहे, तिरंगी निवडणूक आहे आणि यामध्ये नेमकं कोण जिंकून येईल असं सांगण्यात येतं की भाजपला ही निवडणूक रुईजड आहे सध्या, म्हणजे भाजप जिंकूच शकत नाही असं इथं सांगण्यात येते. तर त्याची काय कारण आहे ती? नितीन नवीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आता झालेले आहेत आणि ते का जिंकू शकत नाहीत? त्यांना 2015 पासून किती मतं पडलेली होती? ते 3-4 वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आता सध्या तिथं उमेदवार कोण आहे? 2026 ला 25 मध्ये कोण कोण उमेदवार होते? ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच आणि तो मतदारसंघ भारतीय जनता पक्ष हारतय असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय सध्याचं. म्हणजे पराजय होईल तिथं भाजपचा, असं काहीच आपल्याला चित्र सध्याचं तिथलं दिसतंय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं सध्याची परिस्थिती तिथं काय आहे आणि कशी आहे. बघा, नितीन नवीन हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत आणि ते 2025च्या निवडणुकीमध्ये 40-45 हजार मतांनी निवडून आले होते. म्हणजे सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. त्यांना 98,299 मतं मिळाली होती. तर रेखा गुप्ता ह्या RJDच्या होत्या, 46,000 मतं त्यांना मिळालेली होती. आणि ते सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळं ती जागा रिक्त झाली. त्यांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं आणि तिथं भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार उभा आहे. तर आपण नितीन नवीन यांनी जी निवडणूक लढवलेली आहे, 2015 पासून ते तिथं निवडून येत आहेत आणि 15 पासून तो पक्षाचा बालेकिल्ला आहे भाजपचा. तर तिथं बघा, नितीन नवीन हे 2015 साली निवडून आले. 86,760 मतं मिळाली होती. कुमार आशिषचे INCचे 46,992 मतं मिळाली होती त्यांना. तर 2015 पासून बांकीपुरावर भाजपची एकहाती सत्ता आहे. नितीन नवीन यांची मतं दर निवडणुकीत वाढत गेलेली आहेत. म्हणजे 2015 ला जी मतं पडली 86,000, त्यानंतर 2020 मध्ये त्यांना 83,000 मतं पडली आणि 2025 मध्ये 88,000 मतं मिळाली आणि 2025 मध्ये RJDला तिथं 46,000 मतं मिळाली. म्हणजे त्या रेखा गुप्ता ह्या RJDच्या उमेदवार होते तिथं. तर अशी मतं त्यांना मिळत गेलेली आहेत. तर सध्या सुद्धा या मतदारसंघामध्ये जोरदार लढत लागलेली आहे, बांकीपुरा विधानसभा मतदारसंघ. मात्र इथं आता एक गोष्ट अशी झालेली आहे की इथं प्रशांत किशोर यांचा जो पक्ष आहे, हा पक्षाचा उमेदवार स्वतः प्रशांत किशोर या ठिकाणाहून निवडणूक लढवतात आणि ते स्वतः विधानसभेला उभे राहिलेले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या पक्षानं बिहारमध्ये निवडणुका लढवल्या, मात्र त्यांना यश मिळालेलं नाही. अपयश पत्करावं लागलं त्यांना. म्हणजे एकही उमेदवार त्यांचा सध्या निवडून तिथं आलेला नाही. आता बिहार मधला बांकीपुरा विधानसभा मतदारसंघ हा शहरातला आहे मतदारसंघ आणि या ठिकाणी 30 जुलैला मतदान झालंय. त्याचा निकाल सुद्धा येणार आहे 3 ऑगस्ट रोजी. त्याची मोजणी आहे. आज 1 तारीख आहे, परवा दिवशी मोजणी आहे. मात्र चर्चा अशा सुरू झालेल्या आहेत की भारतीय जनता पक्षाचा तिथं पराभव होणार आहे. 2026 मध्ये ही निवडणूक होते. आता या निवडणुकीमध्ये किती उमेदवार रिंगणात आहेत हे सुद्धा आपण बघू. म्हणजे आता त्या ठिकाणी किती उमेदवार आता सध्या उभे राहिलेले आहेत हे सुद्धा आपण बघूया त्या ठिकाणी. म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी उमेदवार दिला होता, तो अचानक बदलला गेला. आता नीरज कुमार सिंह उर्फ बंटी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
ही जागा भारतीय जनता पक्षाची 3 टर्म आमदार राहिलेले पारंपरिक मतदारसंघ आहे. 3 टर्मापेक्षा जास्त म्हणजे नितीन नवीन हे 3 वेळा निवडून आले. तर ह्याच्या अगोदर 2 वेळा ही भारतीय जनता पक्षाच्याच माणसांनी जिंकलेली होती. म्हणजे एकूण 5 वेळा विधानसभा ही जिंकली गेलेली आहे. अगोदर नीरज सिन्हा यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती, मात्र त्यांना आता भारतीय जनता पक्षाचा तिथे एक उमेदवार आहे. आता दुसरा एक उमेदवार आहे तिथं, तो एनडीएची पूर्ण ताकद सरकारचा पांड्या म्हणजे नवीन मन यांनी केलेल्या कामांचा फायदा सुद्धा तिथं होऊ शकतो. मायनस बघा म्हणजे तिथं भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आहे, पुन्हा आरजेडीचा म्हणजे लालू प्रसाद यादवांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या रेखा गुप्ता उभा आहेत. पुन्हा जनस्वराज्य पक्ष जो आहे प्रशांत किशोर ते स्वतः प्रशांत किशोर या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. म्हणजे 3 उमेदवार जास्त आहेत, परंतु प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत, मेन जी लढत आहे ही तिरंगी लढत आहे. आता सध्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये देशभर आंदोलन सुरू आहेत आणि या आंदोलनाचा फटका या निवडणुकीला बसणार आहे का ते सुद्धा आता निकालामध्ये आपल्याला कळणार आहे. आता इथं बघा भारतीय जनता पक्षाचं पारडं जड जर आपण म्हणलं तर ते कसं जड असू शकतंय की या ठिकाणी नितीन नवीन यांनी जी काय कामं केलेली आहेत, मात्र इथं असं एक झालेलं आहे की पहिले उमेदवारी एकाला जाहीर केली आणि नंतर दुसऱ्याला उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पहिला उमेदवार सुद्धा इथं नाराज आहे. या भारतीय जनता पक्षाचं सरकार अनेक वर्षापासून आहे आणि त्या सरकारच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं झालेली आहेत त्या कामांच्या ताकदीवरती सुद्धा भारतीय जनता पक्ष निवडून येईल असं सांगण्यात येतं. म्हणजे भाजपला वाटतं आणि उमेदवार बदलाचा सुद्धा फटका बसेल त्यांना असं एकंदरीत सांगण्यात येते. तर दुसरा उमेदवार जो आहे रेखा गुप्ता यांनी 2025 मध्ये 47,000 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावरती गेल्या होत्या. मात्र ते नितीन नबी हे 47,000 मतांनी जास्त निवडून आले होते. म्हणजे त्यांना 98,000 मतं पडली होती, म्हणजे दुपटीने मतं पडलेली होती. आणि ह्या आता दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेली होती, परंतु आता त्यांचं सुद्धा महागठबंधन आहे इथं सगळ्या पक्षांचं मिळून आणि त्यांची सुद्धा ताकद आहे. आता त्यांचा प्लस पॉइंट काय आहे की सरकारला धडा शिकवू म्हणजे जनतेनं जर मतदान सरकारचा पराभव जे मुंबईचं दिल्लीचं जे आंदोलन सुरू आहे, महागाई बेरोजगारी हे जे विषय सुरू आहेत सध्याचे, याच्यावरती सुद्धा त्यांनी फोकस केलेला होता. आता त्याचा शहरी मतदारसंघ आरजेडीला पारंपरिक अडचणीचाच आहे. म्हणजे शहरामध्ये भाजप निवडून येतं, ग्रामीण भागामध्ये इतर पक्ष निवडून येतात, परंतु सध्याचं जे वातावरण पाहतात त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो असं सांगण्यात येतंय. आता प्रशांत किशोर यांचा जनस्वराज्य पक्ष आहे. आता प्रशांत किशोर हे स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि स्वतः ते उमेदवार आहेत. आता परिवर्तन आणि नवीन पर्याय म्हणून त्यांचा विचार मतदारसंघातले लोक करू शकतात आणि एवढी एक जागा पडल्यानं भारतीय जनता पक्षाचा सरकार पडणार नाही असं सुद्धा तिथल्या मतदारांचं म्हणणं आहे की बाबा एक जागा जर भाजपची ही गेली तर भाजपचं काय सरकार पडणार नाही. पण शहरातले जे मध्यमवर्गीय लोक आहेत तर त्यांच्यामध्ये चर्चा अशी आहे की बाबा प्रशांत किशोरांना आपण निवडून देऊ. जर लालू प्रसाद यादव यांचा आरजेडीचा जर माणूस निवडून दिला तर तो त्यांचं काही सरकार येणार नाही. भाजपचा माणूस पाडला तर भाजपचं काही सरकार पडणार नाही. मात्र नवीन चेहऱ्याला संधी देऊ. प्रशांत किशोर हे सध्या तरुणांचा आयडॉल बनलेले आहेत बिहारमध्ये आणि ते पहिल्यांदाच यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यांनी बिहारमध्ये निवडणूक लढवली, विधानसभेची सगळीकडे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना काही निवडून येता आलं नाही एकही उमेदवाराला. मात्र सध्या त्यांचं जे बिहारमधलं जे वातावरण पाहता ते सुद्धा या ठिकाणी निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. आता बीजेपी विरुद्ध आरजेडी विरुद्ध जनस्वराज्य अशी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांना तिसरा पर्याय म्हणून जनता पाहते का, तिसरा पर्याय म्हणून त्यांना निवडून देत आहेत का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. 3 ऑगस्ट रोजी त्याचा निकाल आहे. मात्र निकालामध्ये असंच सांगण्यात येतं की सध्या तरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये जे असलेलं वातावरण आहे या वातावरणामध्ये हे प्रशांत किशोर हे निवडून येतील
असंही सांगण्यात येते. आता 2025 मध्ये सुद्धा इथं विधानसभेची निवडणूक झाली. आता ही पोटनिवडणूक आहे. त्यावेळेस नितीन नवीन यांना 98,000 मतं मिळाली. रेखा कुमारी गुप्ता यांना 46,000 मतं मिळाली. आणि जनस्वराज्य पक्ष जो आहे यांचा प्रशांत किशोर यांना 7,717 मतं मिळाली होती. वंदना कुमार ह्या तिथं उमेदवार होत्या आणि त्यावेळेस त्यांना तेवढी मतं मिळाली होती. तर बघा, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल असं सांगण्यात येतं. आणि त्या पराभवाला जबाबदार म्हणजे भाजप स्वतःच असू शकतं. भाजपची आता उलटी गंटी सुरू झाली असं लोकांकडून सांगण्यात येतं. भाजप हे हिंदू मुस्लिम जातीय द्वेष पसरवणारा पक्ष असं लोकांचं म्हणणं येतं. तसंच सध्या जे देशातली जी घडामोड सुरू आहे, देशामध्ये जे सध्या वातावरण सुरू आहे भाजपच्या विरोधामध्ये, हे वातावरण पाहता भाजपला सहजासहजी यश मिळेल इथं याची शक्यता फार धुसर आहे. म्हणजे जर भाजप इथं विजयी झालं तर नेमकी अशी चर्चा होईल की का भाजपच्या विरोधात तर सगळी लोक आहेत, रस्त्यावरती लोक आहेत, आणि भाजपला नेमकं मतदान देतंय कोण? म्हणजे मशीन मध्ये कसा फॉल्ट होतो तो येतं दिसून येईल अशी चर्चा. बिहारची विधानसभा निवडणूक झाल्यापासूनच भाजपच्या विरोधामध्ये रान उठलं. बऱ्याच विचारवंतांनी सांगितलं होतं भाजपनं प्रत्येक मॅनेज करत करत आणलं SIRच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्या. आणि जर बिहारची निवडणूक जिंकली, पश्चिम बंगालची जर जिंकली तर देशामध्ये उद्रेक होईल हे सुद्धा सांगण्यात आलं होतं. आणि तशीच परिस्थिती आता सुरू झालेली आहे. म्हणजे महत्वाकांक्षी जे आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांची की अख्खा देश आपल्या ताब्यात घ्यायचा, राजा बनायचा आपण. आणि राजा बनत असताना प्रजा जर उठली तर राजाला पळून जावं लागतं. तशी परिस्थिती सध्या देशामध्ये झालेली आहे. म्हणजे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये पूर्ण वातावरण देशाचं गेलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम हा बिहारच्या बांकीपुरा विधानसभा मतदारसंघावरती होईल असं सांगण्यात येत आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.